नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते शिकरण. शिकरण दोन प्रकारांनी करणार आहे. मी दोन प्रकारची शिकरण करणार आहे. एक तर करणार आहे केळ्याची, जी आपण नॉर्मल केळी रोज वापरतो आणि घरोघरी ही शिकरण केली जाते. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ती अतिशय आवडते. गरिबा घरच्या घरांमध्ये तर ही शिकरण म्हणजे मेजवानी आहे असंच वाटत असेल. अशा तऱ्हेची शिकरण केळ्याची ती मी करते. दुसरी शिकरण करणार आहे ती खरबुजाची. खरबूज म्हणजे मस्कमेलन आणि त्याला काही ठिकाणी शक्करटेटी असंही म्हणतात, काही ठिकाणी डांगर असंही म्हणतात. वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याला वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्याची शिकरण करणार आहे. दोन्ही शिकरणी आहेत ती अतिशय कमी कष्टामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये होणाऱ्या आहेत. त्यामुळे आज मी त्या दोन्ही दाखवणार आहे. तर आपण आज सुरू करूया. पहिल्यांदा करते मी केळ्याची शिकरण. इथे मी घेतली आहेत 2 केळी. ही केळी आहेत ना, खूप पिकलेली पण नाही घ्यायची आहे आणि जरा कच्चटसर पण नाही घ्यायची. व्यवस्थित पिकलेलीच घ्यायची. ती कापून घेते. हे बघा, केळ्याचे काप करून ठेवले. आता आपण खरबुजाकडे वळूया. हे खरबूज मी 2 आणली होती. एक कापून घेतलंय, एक इथे आहे. तर खरबूज ह्या असं जी इथे देठाकडचा भाग असतो ना, तो आपण वास घेऊन बघायचा. म्हणजे त्याला गोड वास येत असेल तर खरबूज पिकलंय असं समजतात. आता हे खरबुजाचे सगळे चौकोनी असे तुकडे करून घ्यायचे. ह्याचे जी वरती बिया आहेत या अशा काढून घ्यायच्या. त्या बिया टाकून नाही द्यायच्या आहेत. त्या चाळणीमध्ये काढून धुवून वाळवून त्या भाजून घ्यायच्या. त्या सुपारीमध्ये त्याचा उपयोग करू शकतो आपण. आता ही खरबूज आहे, हे तुकडे केलेले असे सारखे हे किसून घ्यायचे किसणीने. असं त्याचा किस खाली पडतो बघा. हे बघा, खाली किस पडलाय ना, असा किस पडतो. तो मिक्सरमधनं फोडी करून मिक्सरमधनं नाही काढायचा, असं किसून काढायचा. त्याची चव फार छान वेगळीच लागते. तर आता मी सगळं खरबूज आहे किसून घेते. हे बघा, केळ्याचे मगाशी काप करून ठेवले ते शिकरणीसाठी. ते केळ्याचे कापामध्ये दूध नाही घालायचं. मी त्याचे केळ्याचे कापाचे स्मॅश करून घेते. म्हणजे काय, शिकरण जास्त छान होते, चविष्ट होते. कारण केळ्याचा सगळा स्वाद त्या दुधामध्ये उतरतो आणि म्हणून चव जास्त छान होते. म्हणून मी स्मॅश, दिसायला तरी असं वाटलं की स्मॅश केलेलं कसं दिसतंय, पण ते जास्त छान होतं. साखर घालून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये केळं आणि साखर घातली आहे. आता दूध घालते. म्हणजे आपली शिकरण झाली तयार. मिक्स करून घेते. दुसरीकडे मी मस्कमेलन म्हणजे खरबूज हे बघा किसून घेतलं आहे. या मिक्सरमधनं फोडी करून मिक्सरमधनं नाही काढलं, किस असा दिसतो. आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं गोड असतं ते, पण कमी गोड असेल अशा ह्याने आपण 2-3 चमचे साखर घालू याच्यात. बस, मला लागेल तशी त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे ती घालायची. आता मी केळ्याची शिकरण सर्व करते. तर तुम्ही स्मॅश केलेली मलाई पण घालू शकता. आता हे बघा, साखर घालून मिक्स करून घेतलं आहे. हे मिक्स केलं आहे साखर घालून. आता ही झाली शिकरण तयार. हे मी काढून घेते, बाउलमध्ये सर्व करते. आता ही केळ्याची शिकरण पण तयार झाली आहे. ही पण आता सर्व करूया. ती लवकरच खायला घ्यायची, नाही तर ती काळी पडतात. ती तयार झाली आहे. दोन्ही शिकरणी माझ्या तयार आहे. आता ह्याला गार्निशिंगची तशी काही गरज नाही, कारण आपण रोजच्याच वापराला ही शिकरण वापरतो, खातो म्हणजे, त्यामुळे गरज नाही. पण मी एक वेलदोड्याचे 2-2 दाणे ह्याच्यावरती, आणि कोणाला तुम्हाला आता पाहुणे येणार आहेत आणि सर्व करायची वेळ आली तर तुम्ही त्याच्यात ड्रायफ्रूट्स हवे त्या प्रमाणामध्ये टाकू शकता. हे बघा, वेलदोड्याचे. आणि मुलांनाही तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून देऊ शकता, कारण मुलांनाही शिकरण फार आवडते. तशा तऱ्हेने 2 मी त्या शिकरणीचे प्रकार केले. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल, तर तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा
आणि सगळ्यांना असंच माझे व्हिडिओ फॉलो करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.